एकदा मुरमुऱ्यामध्ये पाणी तर टाकून पहा. एकदम असा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता हलका फुलका तयार होणार आहे. तर कधी तुम्ही बनवलेला आहे का? नाही नक्की बनवला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हे पहा मी बनवलेला आहे. कसा बनवलेला आहे, कसा नाही पुढं जरूर पहा. कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. पौष्टिक, हलका-फुलका आणि पटकन होणारा हेल्दी ही नाश्ता मुरमुऱ्याचा आपण कसा बनवलेला आहे, पुढं नक्की पहा. नमस्कार, मी रुपाली. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर हे पहा, एवढ्या लह्या घेतलेल्या आहेत. मुरमुरे म्हणतात, कोण लह्या म्हणतात. आम्ही दोन्ही पण म्हणते मी तर. एवढ्या घेतलेल्या आहेत. मी आता त्यात पाणी टाकून ओल्या करणार आहे पूर्ण. पूर्ण ओल्या करून घेणार आहे. आणि नंतर आता मुरतात हे लह्या ओल्या होतात, मऊ होत्यात तोपर्यंत मी कढई ठेवलेली गॅसवर. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्यात मोहरी, जिरे टाकणार आहे. तेल गरम झाल्यानंतर हे मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरे पण टाकणार आहे. आणि खूपच भारी असं छान लागतो. एकदम टेस्टी लागतो. पोह्यापेक्षा पोह्यापेक्षा पण छान लागतो हा नाश्ता. सुशेला म्हणतात ह्याला. मराठी रेसिपी आहे, जुनी रेसिपी. जिरे टाकले, जिरे लाल झाल्यानंतर कांदा टाकून घेणार आहे मी आता. जसं की आपण पोहे बनवतो तसंच बनवायचा असतो. कांदा टाकून घेतलेला आहे. छोटासा कांदा घेतलेला, बारीक बारीक कट करून तो टाकलेला आहे. तो आता ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घेणार आहे मी तेलामध्ये. आणि हिरवी मिरची ते टाकणार आहे. पोह्यानं पित्त होतो एखाद्याला. मला तर होतच बघा. आणि पोह्यापेक्षाही मला कुणाला जास्त आवडतो, मला तर खूपच जास्त आवडतो हा नाश्ता मुरमुऱ्याचा. आणि मी कधी बनवत असते. जर मुरमुरे घरी असले तर नक्की मी बनवून खात असते ही नाश्ता. हिरवी मिरची टाकलेली आहे. शेंगदाणे पण टाकते. शेंगदाणे आणि हिरवी मिरची अशी लाल होईपर्यंत भाजून घेते. नंतर छानपैकी अशी भाजून घ्यायचं पूर्ण हे मिक्स करून. आणि त्यामध्ये हळद टाकणार आहे. हे पहा, हळद टाकलेली आहे. गडबडीच्या वेळेस असा पटकन नाश्ता बनतो आपला. हे पहा, अशा मुरमुरे झाले तर पाणी टाकून ठेवले होते मी. ते फोडणी होईपर्यंत मुरमुरे असे भिजून झाले होते मऊ. आता टाकून घेतलेले आहेत कढईमध्ये. हळद, मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण परतून घेते. आणि ह्यामध्ये हे पण कोथिंबीर टाकते आम्ही आता. हिरवी थोडीशी कोथिंबीर आणि हिरवे मूग भिजत घातलेले होते रात्री. आणि ते नाश्त्याला बनवले होते मी. शिजवले होते, फक्त मीठ टाकून शिजवले होते पाण्यात त्यांच्यासाठी देण्यासाठी, त्यांना आहोंना देण्यासाठी. तर ते थोडेसे उरले होते, ते पण मी ॲड केले त्यात. पण ते दाखवले नाही टाकताना तुम्हाला. ते पण टाकले होते. त्यामुळं तर अजून चव जास्तच भारी आली होती नाश्त्याला. खूपच भारी झाला होता. तर तुम्ही पण कधी बनवलेला आहे का? नक्की बनवला असेल तर कमेंट करून सांगा प्लीज. कसा झाला हा नाश्ता? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला व्हिडिओ आणि कसा झाला हा नाश्ता नक्की सांगा. आता भेटू आता पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. या तुम्ही पण खायला आणि जाता लाईक करा प्लीज.